आपलं रेडी झालं मस्त असं सगळ्या आजारांवर उपायकारक असं शेवग्याचं हेल्दी पौष्टिक सूप आपल्या घरातील मुलांना, वयस्कर माणसांना आपण खायला देऊ शकतो. आणि माझ्या अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि थंडीच्या दिवसामध्ये असं एकदम गरम गरम सूप खायला कोणाला नाही आवडणार. मी तर त्यातलीच आहे जिला सूप खायला खूप आवडतं. नमस्कार मंडळीनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर हिवाळ्यासाठी आपण सूप सिरीज चालू केली होती आणि सूप सिरीज मध्ये आज आपला 7वा भाग आहे. आणि ह्या 7व्या भागामध्ये आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं सूप. तुम्हाला माहिती आहे शेवग्याच्या शेंगाचे महत्व काय? आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की 100 गोष्टींवरचा एक उपाय म्हणजे शेवग्याची शेंग किंवा शेवग्याच्या झाडाच्या पानांची भाजी असं म्हटलं जातं. शेवग्याचं शेंग हे पचनासाठी, प्रतिकार शक्ती देतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे हाडांसाठी खूप चांगलं असतं आणि त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम मिळतं. तर ह्या छान अशा शेवग्याच्या शेंगेपासून आपण एक साधं सोपं बेसिक सूप बनवणार आहोत आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला बघूयात आपण त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे. आणि सूप बघण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आहे एक शेवग्याची शेंग, आलं लसूणची पेस्ट, मिरेपूड आणि कांदा. एकदम सरळ साधं सोपं सुटसुटीत अशी माझी सूपाची रेसिपी आहे. आणि वेट लॉस साठी तर खूप छान आहे. जर कुणी वेट लॉस करत असेल तर ही माझी रेसिपी ट्राय करा. तुमचं 100% वेट लॉस होणार, माझी गॅरंटी. पहिल्यांदा गॅस पेटवते, गॅसवरती कुकर ठेवते. कुकर मध्ये हे 1 ग्लास पाणी ओतायचं. त्याच्यामध्ये मी हे शेवग्याची शेंगा आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्यामध्येच मी आता आपला घेतलेला कांदा टाकलेला आहे. आणि आलं लसूणची पेस्ट आपण थोडस 1 चमचा तेलामध्ये फ्राय करूयात. आणि मग हे सगळं सूप केलेले ते मिक्सर मधून काढून आपण आता जर मी सगळी रेसिपी सांगायला लागले तर मी परत काय तुम्हाला सांगणार आहे. सॉरी. आता आपण 1 ग्लास पाणीमध्ये ओतून कुकरमध्ये सगळं पाणी पण गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग, कांदा टाकलेला आहे. आता आपण हे झाकण झाकून घेऊयात आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला ह्याच्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, शेवग्याला सुपर फूड म्हणतात. सुपर फूड कशासाठी म्हणतात तुम्हाला माहिती? कारण शेवग्यामधून आपल्याला विटॅमिन्स ए आणि सी मिळतं. त्याच्यापासून आयर्न्स मिळतं, कॅल्शियम मिळतं, त्याच्यानंतर प्रथिने मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं माहिती का, आपलं शरीर आहे ना एकदम ताजं आणि तवानं राहतं. विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे काय होतं माहितीये का तुम्हाला, आपल्याला सर्दी, ताप, खोकला हे आजार टाळण्यासाठी खूप हेल्प होते. तुम्ही बघा जुन्या काळातले आपले वयस्कर माणसं असतात, थोडी तरी सर्दी झालं की आपल्याला म्हणतात ना शेवग्याचं, गावाकडे तर मोस्टली असं म्हणतात की जावा जावा त्याला शेवग्याचं सूप द्या, त्यानं सर्दी राहते. म्हणजे हे अजून खूप चांगलं गुणकर आहे. म्हणजे मी पण लहान होते ना तेव्हा जास्त काय नाही, पण आई कधीतरी शेवग्याच्या शेंगाचं सूप सर्दी ताप झाल्यानंतर द्यायची, कारण घरासमोर शेवग्याचं झाड होतं ना त्याच्यामुळे. जेवढी आपण शेवग्याची शेंग किंवा शेवग्याच्या पालांची भाजी खाऊ ना तेवढं आपले केस चमकदार होतात एकदम. त्याच्यामुळे तुम्ही ना नक्की रेसिपी बघा, शेअर करा आणि रोज सगळ्यांनी माझी रेसिपीचं शेवग्याचं सूप प्यायला चालू करा. आपल्या कुकरची शिट्टी झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. एक 5 मिनिट कुकर थंड होऊ द्या आणि थंड झाला की मग ह्याच्यामधले ड्रमस्टिक्स आपण बाहेर काढूयात. आपण कुकरमध्ये शिजवताना ना 1 ग्लास पाणी ओतलेलं, तर मी हे कांदा 1 ग्लास पाणी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि शेंगा पण मी साईडला काढून घेतलेल्या आहेत. तर आता मी त्यातलं गर काढून एक शेंगाचं गर काढून मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. आईने एक टिप सांगितलेली की तू काय कर, सगळं ना साल न काढता
मिक्सरमधून काढून घे आणि त्याच्यानंतर गाळणीनं गाळ. कारण ना ते गाढेपणा कन्सिस्टन्सी येणार नाही जर तू आत्ता साल काढली तर, गर काढला तर. त्याच्यामुळे मी सगळंच मिक्सरला फिरवून घेते गर न काढता. तुम्ही बघू शकतात फाईन स्मूथ असं आपण पेस्ट करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण पेस्ट करताना पाणी ओतलं नव्हतं. जे पहिल्यांदा शिजवताना घेतलेलं ते 1 ग्लास पाणी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ओतू शकतो. तर मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतते आणि आता हे आपण गाळून घेऊयात. आता आपण हे खाली पातेलं ठेवलेले आणि हे मी चाळणी ठेवलेली, गाळून घेऊयात. ही खूप छान आयडिया आहे खरं तर, एक 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 शेंगाचा गर काढत बसण्यापेक्षा. आणि चमच्यानं हे पूर्ण ह्यातलं जो पाण्याचा लवलेश आहे तो असं दाबायचा, म्हणजे तो खाली जातो आणि चोथा वरती राहतो. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकते. तुम्ही बटर तूप ही टाकू शकतात. आलं लसूण पेस्ट हलवून घ्यायची. लसूण पेस्ट आहे ना पाहिजे तशी आपण भाजून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे एवढी छान खमंग फोडणी बसते ना, एवढा भारी स्मेल येतो. मला तर हे उकळू द्यायची पण इच्छा नाही, पण एक छानशी उकळी आणून घ्यायची ह्याला एकदम. आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आपण मिरेपूड, चवीपुरतं मीठ, लिंबू. लिंबू हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका, तुम्हाला नसेल पाहिजे नका टाकू. लिंबू नसेल, लिंबूलाही ऑप्शन आहे आपल्याकडे, विनेगर. आणि हे छान हलवायचं आणि 5 मिनिट अशी दणदणून उकळी येऊ द्यायची. तुम्ही बघू शकतात आपल्या सूपला छान अशी उकळी पण आलेली आहे आणि एकदम असं कलर पण प्रॉपर दिसतोय. मी ह्या मताची आहे की तुम्ही शेवग्याच्या सूपमध्ये ना हळद नका टाकत जाऊ. प्लेन सूपच चांगलं दिसतं, डोळ्यांना सुद्धा दिसायला. आता आपण सगळ्यांना वाढायसाठी घेऊयात सूप बाउलमध्ये काढून आणि आपण टेस्ट पण करूयात कसं झालं. मग मी तुम्हाला सांगते की काय कमी काय जास्त. ओके, सांगते सूप कसं झालंय. खूप यम्मी आणि छान झाले. थोडंसं अजून लिटल बिट लिंबू पिळलं असतं ना एकदम झकास. आता सगळं आत्ताच खाऊसं वाटते. यम्मी, घशाला एकदम आराम मिळालाय माझा, थंडी आहे.